Hello students, today we are going to learn mathematics. In last videos we see addition problem by carrying over. Today we learn of word problems of addition. First problem I tell you. If 375 women and 276 men took part in the Clean Village Champion, how many people took part all together? In this problem, यामध्ये असं सांगितलेलं आहे की 375 वुमन आणि 276 पुरुषांनी काय केलेलं आहे, ग्राम स्वच्छता अभियान मध्ये सहभागी झालेले आहेत. तर एकूण किती व्यक्ती सहभागी होते म्हटल्यानंतर आपल्याला काय करावे लागेल, यामध्ये ऍडिशन करावे लागेल. फर्स्ट आय राईट द नंबर्स. फर्स्ट वुमन किती आहेत मग यामध्ये, इन दिस प्रॉब्लेम वुमन अँड मेन. यामध्ये वुमन आहे 375 and men are 276. Then how many people took part all together असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय करणार आहे, ऍडिशन करावी लागणार आहे. आपल्याला ऍडिशन ही क्रिया करावी लागणार आहे. आपण ऍडिशन करूया. गेल्या आपण तुम्हाला सांगितलं होतं, आपण युनिट पासून काय करायचं आहे, बेरीज करायला चालू करायचं आहे. 5 + 6 = 11. And 1 carrying over 10 place. 1 + 6 7. 7 + 7 14. 4 is 10 place and 1 is carrying over 100 place. 1 + 3 4. 4 + 2 6. In this way the total number, इथे आपण टोटल असं लिहायचं आहे. The all together म्हणजे 641 people took part in this champion असं आपण उत्तर सांगू शकतो. हे झालं आपलं पहिलं गणित. आता सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन तुम्ही लक्ष देऊन ऐकायचं आहे. आय टेल यू सेकंड वर्ड प्रॉब्लेम. मालतीबाई गिफ्टेड 350 books to the school library. Vasantrao gave 400 and Jayawantrao 165. What was the total number of books gifted to the school library? म्हणजे बघा यावर सांगितलेलं आहे की मालतीबाईंनी शाळेच्या ग्रंथालयाला 350 पुस्तके, वसंतरावांनी 400 पुस्तके व जयवंतरावांनी 165 पुस्तके भेट दिलेली आहे. तर एकूण किती पुस्तके ग्रंथालयाला भेट दिलेली आहेत असा प्रश्न आहे. म्हणजे आता एकूण किती हा प्रश्न विचारल्यामुळे आपण काय करणार आहोत, पुन्हा एकदा काय करणार आहोत, ऍडिशन ही क्रिया करणार आहोत. म्हणजे बघा लक्षात ठेवा की ज्यावेळी आपल्याला काय सांगणार आहे, एकूण किती, मिळून किती, सर्व मिळून किती असं ज्यावेळी आपल्याला विचारतात त्यावेळी आपण काय करायचे असते, बेरीज क्रिया करायची असते. बेरीज ही क्रिया करायची असते. म्हणजे इंग्रजी ज्यावेळी ऑल टुगेदर हा शब्द येतो किंवा टोटल नंबर ऑफ असं विचारतात, हाऊ मच असं पण असतं, तर त्यावेळी आपण काय करू शकतो, बेरीज ही क्रिया करू शकतो. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता की ज्यावेळी ऑल टुगेदर हा शब्द येईल आणि हाऊ मेनी टोटल असा ज्यावेळी शब्द येईल, टोटल ज्यावेळी शब्द येईल त्यावेळी तुम्ही काय करायचे आहे, ऍडिशनच क्रिया करायची आहे. मग आता ह्यामध्ये काय केलेलं आहे, इथं विचारलंय बघा, तुम्ही क्लास म्हटले बघा, टोटल नंबर ऑफ बुक्स गिफ्टेड असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय करायला लागणार आहे, बेरीज क्रिया करावी लागणार आहे. चला आता आपण उत्तर काढूया. पहिल्यांदा बुक्स ऑफ बाय मालतीबाई. मालतीबाईंनी दिलेली बुक्स तुम्ही शॉर्ट्स मध्ये सुद्धा लिहू शकता. म्हणजे इथं आपल्याला बसू शकतं बुक्स बाय मालतीबाई. मालतीबाईंनी किती दिलेले आहेत बुक्स, 350 प्लस वसंतरावांनी दिलेली आहेत बघा बुक्स बाय वसंतराव. त्यानंतर
जयवंतरावांनी सुद्धा बुक दिलेली आहे. तर बुक्स बाय जयवंतराव. मग जयवंतरावांनी किती दिलेले आहे 106. आपण वरची लिहिली बघा. बुक्स बाय वसंतरावांनी लिहिलेले आहे 400 प्लस जयवंतरावांनी दिलेले आहे 165. चला तर आपण काय करूया, ह्या संख्यांची काय करूया ऍडिशन करूया. 0 0 0 येतं. 0 + 5 5. 5 + 6 आपण परत पुन्हा तुम्ही बघू शकता, बोटे बघू शकता. 5 + 6 किती येणार 11. 1 is 10 plus 1 carrying over 100 place. 1 + 3 4. 4 + 4 8. 8 + 1 9. The total books of इथं आपण लिहायचं, आपण लास्टला काय लिहायचं टोटल बुक्स. शाब्दिक उदाहरण लिहिताना शाब्दिक उदाहरण असं तुम्ही शॉर्ट मध्ये लिहायचं असतं की कशाबद्दल काय आपण संख्या लिहिलेली आहे. टोटल बुक्स किती आहेत बघा 915. The total books are 915 books gifted to the school library. ओके, हा प्रश्न तुम्हाला नक्कीच तुम्हाला असेल. आता पुढचा प्रश्न. आता बघा, आता आपण पुढचं तिसरं गणित वर्ड प्रॉब्लेम 3 पाहणार आहोत. त्यामध्ये बघा, if 230 गुलमोहर samples, 375 neem samples and 160 tick samples were planted to the hillside, how many samples were planted all together? म्हणजे बघा, टेकडीवरती 230 गुलमोहराची, 375 कडुलिंबाची व 160 सागाची झाडे लावलेली आहेत. तर एकूण किती झाडे लावली म्हणजे ते पण पुन्हा आले बघा ऑल टुगेदर. आले का लास्टला शब्द आलेला आहे ऑल टुगेदर. मग त्याला आपण काय करणार आहोत, बरोबर आपण काय करणार आहोत ऍडिशनल ही क्रिया करणार आहोत. म्हणजे तुम्हाला वजाबाकी आणि ऍडिशन करण्यासाठी हा शब्द महत्त्वाचा आहे. ऑल टुगेदर ज्या वेळी येईल त्यावेळी आपण काय करायची आहे बेरीजच करायची आहे. त्यामध्ये बघा, आता मग आपण उदाहरण सोडवायला चालू करूया. गुलमोहर कितीला आहे 230 गुलमोहर. Then 375 neem plants. Neem. Then 160 ticks. They have how many plants? Then 0 + 0 5. 0 + 0 0. 0 + 5 5. 5. Then 3 + 7 10. 10 + 6 17. Carry over 1 in 100 place. 1 + 2 3. 3 + 3 6 आणि 7. The answer is 765. Total samples are. टोटल असं आपण टोटल फक्त लिहिलं तरी पण चालतंय. तर बघा 765 सॅम्पल्स वेर प्लांटेड इन ऑल टुगेदर. आपण इथं टोटल इथं ट्री सुद्धा लिहू शकतो. टोटल ट्रीज आहे 765. अशा प्रकारे आपण थर्ड प्रॉब्लेम सोडवलेला आहे. आता नेक्स्ट फोर्थ प्रॉब्लेम इज at the pollution testing center 193 two-wheelers and 297 four-wheelers vehicles were tested. What was the total number of vehicles tested for pollution? म्हणजे बघा प्रश्न असा आहे की प्रदूषण चाचणी केंद्रात 193 दुचाकी वाहनांची व 297 चारचाकी वाहनांची प्रदूषण चाचणी केलेली होती. तर एकूण किती वाहनांची प्रदूषण चाचणी केली. तर पुन्हा टोटल नंबर ऑफ व्हेकल्स असं विचारलेले असल्यामुळे आपण पुन्हा काय करणार आहोत ऍडिशन ही क्रिया करणार आहोत. चला आता आपण उदाहरण लिहूया. 2 व्हीलर्स पहिल्यांदा लिहिणार आहोत. 2 व्हीलर्स and 4 व्हीलर्स.
व्हीलर्स किती आहेत बघा, टू व्हीलर्स आर 193 and four wheelers are 297. We add these numbers. First 3 plus 7 10. 1 is carrying over 10 place. 1 plus 9 10. 10 plus 9 19. 19 9 is 10 plus 1 is carrying over 100 plus 1 is 1 2 2 plus 2 4 490. The total vehicles are the total vehicles are 490. The total vehicles are 490 were tested. In this way we see the word problem. Then next question is second question. Use the given information to prepare a word problem of addition and solve it. म्हणजे बघा यामध्ये काय केलं, तुम्हाला फक्त माहिती दिलेली आहे, तुम्हाला शाब्दिक उदाहरण तयार करायचं आहे नवीन मनाचं आणि त्यामध्ये ती संख्या घालायची आहे आणि काय करायची आहे, उत्तरही लिहायची आहे. यासाठी त्यांनी पहिलं इन्फॉर्मेशन काय दिले आहे, पहिलं इन्फॉर्मेशन दिले बघा, अ ट्री प्लांटेशन ड्राईव्ह आणि त्यामध्ये दिलं आहे 345 बॉईज आणि 275 गर्ल्स. म्हणजे बघा वृक्षदिंडीसाठी काय करणार आहे, यामध्ये काय करायचं आहे, मुलांनी भाग घेतला आहे असं आपल्याला काय करायचं आहे, इंग्रजी उदाहरण तयार करायचं आहे. मग त्यासाठी आपण काय करूया, प्रॉब्लेम तयार करूया. आपण असं करू शकतो, आपण काय करायचं आहे, 30 शब्द काय करायचे आहेत, वाक्यामध्ये कन्वर्ट करायचे आहे. मी लक्षात ठेवा, आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करता आली पाहिजे. मग आपण आता वाक्य करूया बघा. तर बघा, इफ 345 बॉईज अँड 275 गर्ल्स participated in a tree plantation drive, म्हणजे वृक्षदिंडीमध्ये त्यांनी सहभागी झालेले आहे. How many children took part in it all together? आला काय शब्द शेवटी, ऑल टुगेदर आपल्याला हे ऍडिशन प्रॉब्लेम तयार झालेला आहे. तर आपण काय करायचं आहे, आता याचं उत्तर काढूया. फर्स्ट काय बघा, 345 बॉईज आहेत, 345 बॉईज आणि गर्ल्स आहेत बघा 275 गर्ल्स. 5 plus 5 10, carrying over 1 10 plus 1 plus 4 5 5 plus 7 12, 2 into 10 plus 1 is carrying over 100 plus 1 plus 3 4 4 plus 2 6. The total children are, आलं का आन्सर, मग आन्सर आलं टोटल चिल्ड्रन. आपण असं लिहायचं इथं उत्तर आहे 620 टोटल चिल्ड्रन्स आर पार्टिसिपेट इन अ ट्री प्लांटेशन ड्राईव्ह असं आपण काय करू शकतो, उत्तर लिहू शकतो. देन अगेन सेकंड क्वेश्चन इज, बघा सेकंड क्वेश्चन दिलेला आहे त्यांनी की त्यामध्ये फक्त इन्फॉर्मेशन दिली आहे, पूर्ण शाब्दिक उदाहरण दिलेलं नाही. बघा त्यामध्ये सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, त्यामध्ये काय दिले आहे, फक्त इन्फॉर्मेशन दिलेला आहे. आपल्याला पुन्हा एकदा शाब्दिक उदाहरण तयार करायचं आहे. तर इन्फॉर्मेशन काय बघा, स्टोरी बुक्स किती आहेत 50 अँड बुक्स ऑफ पोयम 75. तर आपल्याला काय करायचं आहे, उदाहरण तयार करायचं आहे. आता प्रॉब्लेम बघा, आपण प्रॉब्लेम तयार करूया. देयर आर 50 स्टोरी बुक्स अँड आपण आता करूया स्टोरी किती आहे 50. पहिल्यांदा आपण काय करूया, उदाहरण तयार करूया. असं म्हणू शकतो आपण, देयर आर 50 स्टोरी बुक्स अँड 75 पोयम बुक्स इन अ स्कूल लायब्ररी. How many books in all they are there in the school library? मग आपण काय करू शकतो, how many म्हणजे किती आहेत ह्याच्यामध्ये स्कूल लायब्ररी मध्ये, ते आपण आता काढायचं आहे. काय करू शकतो, याला परत पुन्हा एकदा काय लागणार आहे, ऍडिशनच करावी लागणार आहे. तर स्टोरी बुक किती आहेत बघा. आता बघा इथं काय दिले आहे, 50 दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, 50 दिलेलं आहे.
म्हणजे 100 प्लेस मध्ये उत्तर येत नाही. टू फक्त 2 अंकी संख्यांची इथे काय करायची आहे, बेरीज करायची आहे. 50 स्टोरी बुक्स आणि यामध्ये काय केलं आहे, 75 पोएम बुक्स आहे, प्लस केलेला आहे, प्लस 75 पोएम बुक्स. आता यांची काय करायची आहे, आपण ऍडिशन करूया. 0 + 5 5 आणि 5 + 7 किती येणार आहे, 12 येणार आहे. 12 आता काय करणार आपण, मग आपण काय करणार आहे, परत पुढच्या देतो शकतो आणि याच्या नंतर किती येणार आहे, इथे खाली 100 प्लस ला काय येणार आहे, 1 येणार आहे. मग टोटल बुक्स बुक्स इन ऑल किंवा टोटल बुक आपण घेऊ शकतो. टोटल बुक्स टोटल किती आले आहेत, टोटल आलेले आहे, टोटल बुक्स आलेले आहेत 125 बुक्स आर गिव्ह टू द स्कूल लायब्ररी, असं आपण उत्तर सांगू शकतो. देन नेक्स्ट थर्ड इन्फॉर्मेशन इज इन द बास्केट 35 मँगोज अँड 45 गवास. एवढीच इन्फॉर्मेशन आपल्याला इथे दिलेली आहे. नाउ वी मेक अ वर्ड प्रॉब्लेम. आता आपण वर्ड प्रॉब्लेम तयार करूया. देयर आर 35 मँगोज इन द अँड असं आपण पुढे बोलू शकतो. There are 35 mangoes and 45 guavas in the basket. In the basket. Then how many fruits in the basket? आपण असं सोपं काय करू शकतो, ऍडिशन प्रॉब्लेम तयार करू शकतो. म्हणजे बघा की हाऊ मेनी टोटल फ्रुट्स इन द बास्केट असं पण म्हटलं तर काय होणार आहे की त्या बास्केट मध्ये एकूण किती फळे आहेत. पहिल्यांदा काय दिलेलं आहे बघा 35 मँगोज आलेले आहे. 35 मँगोज बघा 2 अंकांची बेरीज आहे, तिसरा अंक दिलेला नाही. इन दिस प्रॉब्लेम देयर आर 35 मँगोज. mangoes and 45 guavas. Then we add this number. 5 + 5 10. Carrying over 1. 1 + 3 4. 4 + 4 8. The total number of fruits. Total fruits आपण पण म्हणू शकतो. Total fruits. The total fruits in the basket are 80. असं आपण उत्तर सांगू शकतो किंवा 80 fruits in all असे आपण म्हणू शकतो. Then again यामध्ये आता लास्ट आलेला आहे बघा. लास्ट इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे. लास्ट इन्फॉर्मेशन दिलेली आहे. यामध्ये बघा फर्स्ट यामध्ये बघा कॉस्ट ऑफ अ ड्रेस ₹275 and cost of shirt ₹399 असं त्यांनी दिलेलं आहे. तर आपण काय करूया, मेक अ वर्ड प्रॉब्लेम. आता आपण वर्ड प्रॉब्लेम तयार करूया. बघा प्रॉब्लेम काय आहे यामध्ये, मदर बॉट अ ड्रेस कॉस्टिंग ₹275 फॉर प्रिया and a shirt costing ₹399 for Pankaj. How much did she spend in all? म्हणजे आईने काय केले आहे बघा, प्रियासाठी ड्रेस घेतलेला आहे आणि पंकजसाठी काय केलेलं आहे, शर्ट घेतलेला आहे. तर एकूण टोटल रक्कम तिने किती खर्च केलं असं आपण काय करू शकतो, प्रश्न विचारू शकतो. मग आता आपण काय करूया, त्याचा आन्सर काढूया. आईने किती रुपये खर्च केले. त्यामुळे बघा कॉस्ट ऑफ ड्रेस, आपण फक्त ड्रेस म्हणू शकतो, ड्रेस आणि शर्ट असं आपण म्हणू शकतो. ड्रेसची किंमत किती आहे बघा 275 आणि शर्टची किंमत आलेली आहे 399. सो वी ऍड दिस नंबर. 5 + 9 = 14. 1 + 7 = 8. 8 + 9 = 17. हातच्याला 1, हातच्या पहिलाच बेरीज करत जा आणि तो नंतर विसरतो.
1 plus 2 is equal to 3. 3 plus 3 6. The answer is total cost. आपण इथे म्हणू शकतो total cost. टोटल कॉस्ट किती आहे 674. म्हणजे काय केलं आहे बघा मदर स्पेंट ₹674 इन ऑल. अशा प्रकारे आईने काय केले आहे पैसे खर्च केलेले आहे. अशा प्रकारे टुडे वी आर सी द वर्ड प्रॉब्लेम्स. म्हणजे आपण काय केलेले आहे वर्ड प्रॉब्लेम शाब्दिक उदाहरणं ऍडिशनची कशी सोडवायची हे पाहिलेलं आहे. गेल्या व्हिडिओ मध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं की काय करायचं आहे नेहमी युनिट पासूनच बेरीज करायला सुरू करायची आहे. सुरुवातीला काय करायचा हातच्याच मोजायचा आणि तर हातच्या विसरू शकतो. आणि पुन्हा जर सांगते वर्ड प्रॉब्लेम ज्यावेळी शाब्दिक उदाहरण आपण सोडवतो त्यावेळी त्यामध्ये जर ऑल टुगेदर टोटल नंबर्स ऑफ असं ज्यावेळी विचारलं जाईल त्यावेळी काय करायचं आहे बेरीजच करायची असते ऍडिशनच करायची असते. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे ऍडिशन या आठवड्यामध्ये 2 व्हिडिओज मध्ये आपण काय केलेलं आहे भाग शिकलेला आहात. आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्ही आता ही सर्व उदाहरणे पुन्हा एकदा वहीत सोडवायची आहे. पान नंबर आहे 54. पान नंबर 54 आहे. तुम्ही काय करायचं आहे वहीमध्ये सोडवायचं आहे. लक्षात आलं सगळ्यांना. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद.